तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे प्रज्ञा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं आफ्टर कॉलेज रुटीन. मी जस्ट आता कॉलेजवरून आली आहे. आता तर जमतं मग 4 वाजले आहे. जनरली मी इतक्या लवकर येत नाही. आज आमचं लवकर झालं सो मी आज लवकर आली आहे. आणि शिवाय माझी बहीण देखील येत आहे. ती आलीच, तिची बस देखील आली तर तिला आणते. आणि मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कॉलेजवरून घरी आल्यावर काय काय करते. फर्स्टली तर मी चेंज करून घेतलं. आता नेक्स्ट बघूया. इथे माझी बहीण पण आली आहे तर बघूया आता काहीतरी बघते. तिला भूक लागली असेल तर काही खायला वगैरे करूया. आणि फर्स्टली एक गोष्ट जे मी करते आल्याबरोबर पहिले तर बॅग तिथे तिथे ठेवून देते. कारण जर मी बॅग इकडे तिकडे ठेवली ना तर तिथंच जोपर्यंत मी ते उचलणार तुम्हाला ती तिथंच राहील. तर वेळेवर पहिले जागच्या जागी बॅग वगैरे ठेवून दिली. आता करते पहिले फेस वॉश, हातपाय वगैरे धुते छान आणि मग तुम्हाला भेटते. सो मी आता करत आहे फेस वॉश आणि मी हा रिसेंटली घेतला आहे. हा आहे मामाचा बीटरूट हायड्राफुल फेस वॉश विथ बीटरूट अँड हायलोरॉनिक ॲसिड. सो मला मामाअर्थचे प्रत्येकच फेस वॉश खूप आवडतात आणि सगळे मला सूट देखील झाले. सो हा मी रिसेंटली यूज करत आणि मला हा खूप आवडला. आणि सॉफ्ट लाईक पिंकिश ग्लो टाईप छान वाटतं. लाईक मला हा खूप छान वाटला. तर पटकन याला यूज करूया. So face wash is very necessary also. थोडं रब म्हणू शकतो किंवा थोडं जेंटल मसाज म्हणजे जे पण डर्ट असतं आपण बाहेरून फिरून वगैरे येतो तसेच पूर्ण क्लीन होऊन जाते. सो या माझा देऊ काय सो मी मस्तपैकी असा फेस वॉश केला आहे आणि तुम्ही बघू शकता मी आली तेव्हा माझा चेहरा कसा दिसत होता आणि माझा चेहरा आता कसा दिसत आहे. लाईक क्लीन वाटत आहे, सॉफ्ट वाटत आहे. आता बस मॉइश्चरायझर अप्लाय करायचं अँड दॅट्स इट. बाहेर जाताना मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन, डोंट फॉरगेट दॅट. सो या आणि असं छान वाटत आहे. लाईक आय लाईक दॅट. सो मग आता दीदी भूक लागली काहीतरी करता का? हां मी तेच सांगत होती आता की थोडीफार भूक लागली आहे आणि मगाशी केली होती मावशीने बटाट्याची भाजी तर त्याचे पराठे टाकूया आणि बघते मस्त मस्त टेस्टी करूया काहीतरी खाऊया थोडंसं. राईट, येस. लेट्स गो टू किचन. तर ही बघा आजकालची मुलं हिला ना स्कूलमध्ये ते आहे जसं माझ्या वेळेस तर नव्हतं की एक होतं फ्रूट टाईम ब्रेक आणि लंच डे. आमच्या वेळेस तर एकच ब्रेक होता तो म्हणजे लंच टाईम. आणि मॅडमला फ्रूट्स दिले होते, मॅडमनी फ्रूट्स अर्धेच खाल्ले. भाजी पोळी दिली होती तर भाजी पण अर्धी जशीच्या तशीच आहे. म्हणजे हे काय जेवतात स्कूलमध्ये यांचं तर यांनाच नाही. आम्ही असं नव्हतो. माझ्या वेळेस तर इनफॅक्ट मला आठवते की आम्ही जेव्हा यायचो ना स्कूलमधून तर आई पहिले म्हणायची की तुझा टिफिन काढून तो ठेवून दे. आणि तेव्हा म्हणजे तू टिफिन फिनिश केला का आणि जर नसेल केला तर उरलेली भाजी खायला लावायची. का तर सवय लागली पाहिजे बा की भाजी तू खात जा, असं फिनिश करत जा. तर या म्हणजे तेव्हा गोष्टी असतात की काय शिकते का यार, तेव्हा पण तेच खाल्लं आता पण तेच पण नाही यार. दिस आर गुड थिंग्स. सो तुम्ही पण असं करत होतात का किंवा तुमची पण लाईफ भाजीच काहीशी होती का जसं मी आता इन्सिडेंट सांगितलं तर नक्की सांगा. तर आता करूया मस्त मस्त पहिले तर बटाट्याची भाजी आणि उरलेले ड्रायफ्रुट्स मी संपवते. सो इथे झाला आहे प्लॅन थोडासा चेंज. पराठे करण्याच्याऐवजी आता ते असतात ना रॅप टाईप तर ते करणार आहोत. तर पोळ्या शिल्लक आहे ॲज यू कॅन सी. भाजी पण आहे बटाट्याची तर मस्त काय करायचं, पोळी जर हे गोल आहे त्याला कट करायचं. एका साईडनी सॉस भाजी जर तुम्हाला काही व्हेजिटेबल्स आवडत असेल तर त्या टाकायच्या. त्याला असं रॅप करायचं तर ट्रायंग्युलर फॉर्म होतं आणि त्याला मस्त शॅलो फ्राय म्हणजे काय करायचं ताव्यावर शॅलो फ्राय करायचं. मस्त क्रिस्पी आणि मस्त एन्जॉय करायचं गरमागरम. मी हे घरी खूपदा करते. इनफॅक्ट मी हे बेसनासोबत पण केलं आहे, कोबीच्या भाजीसोबत पण केलं आहे, मोठची उसळ असते त्याच्यासोबत पण केलं आहे आणि आलूसोबत पण केलं. खूप टेस्टी आणि यम लागते. तुम्ही देखील ट्राय करून खाल आणि तुम्हाला हे माहिती होतं का ते पण सांगा. चल पटकन ते बनवूया, डायरेक्ट भेटू आम्ही डायरेक्ट टी व्ही पाहतानाच. सो इथे मग आम्ही घरात दोघीच होतो फक्त, बाकी सगळे बाहेर गेले होते. तो त्यामुळे मग आम्ही दोघीच गोष्टी वगैरे करत होतो. ती मला तिथे सांगत होती की माझ्या स्कूलमध्ये काय काय झालं.
मी ज्या गोष्टी ऐकत होती सोबत मी काम पण करते. हेल्प तर मॅडमनी काही केली नाही, पण गोष्टी दुनियाभराच्या सर्वात सांगितल्या. सो लेट इट बी. तर इथे छानपैकी मस्त रॅप टाईप ते बनवत होती. आणि माझं कॉलेजवरून आल्यानंतरचं रुटीन खूप सिम्पल असते. मी घरी येते, फ्रेश वगैरे होते, थोडा वेळ रिलॅक्स करते, जेवण करून घेते. मी 6-7च्या अंदर जेवण करून घेते. आणि त्यानंतर मग थोडा वेळ रिलॅक्स झालं की मग होमवर्क असते, कॉलेजचं अभ्यास असतो, तो सगळा वगैरे कंप्लीट करते. व्हिडिओज बनवले असतात तर त्याचं एडिटिंग वगैरे करणं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या निपटवते आणि झोपते. तर माझं असं खूप हेक्टिक किंवा असं खूप खतरनाक रुटीन वगैरे काही नाही आहे. खूप साधं सिम्पल रुटीन आहे, पण हेच डेलीचं रुटीन आहे. तर असं काही असं रोज एखादा दिवस असं होतं की काहीतरी मी वेगळं फॉर अ चेंज करत असेल. आणि मग रात्री काही नाही, मस्त बढिया फेसवॉश वगैरे करते, ब्रेड बांधते केसाची आणि झोपते. मग सकाळपासून तेच पुन्हा शेड्यूल लागून जातं, सकाळी उठणे, फ्रेश होणे आणि जाणे. सो या आता काय, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ आणि ते करणं तारच. की कधी कधी असं बोर पण होऊन जाते करणं, पण करावं लागते, कारण जितकी कन्सिस्टन्सी राहिली तितकं ते होते. मी खूप कन्सिस्टंट राहू शकत नाही का कोणास ठाऊक, पण मी ट्राय करते की मी कोणत्याही गोष्टीत कन्सिस्टंट राहायला पाहिजे म्हणून. बघूया कसा काय रिझल्ट येतो त्याचा तर. आणि हे मॅडम बघा इथे मस्त काकडी खाऊन राहिली, मीच दिली होती तिला. आणि ॲज यू कॅन सी ते बघा मी किती मस्त असं ते ट्रँग्युलर टाईप फोल्ड करत आहे. आणि ते बघा किती छान लेअर्स दिसतात मग त्याचे. मग मस्तपैकी काय करायचं, ताव्यावर तेल टाकायचं थोडंसं, दोन्हीकडून त्या पोळीच्याला लावून घ्यायचं आणि मस्त शॅलो फ्राय करायचं. मस्त छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन टाईप होईल अशा टाईप त्याला छान क्रिस्पी करायचं. तर खरखर टाईप आवाजच येतो जर तुम्ही चाकू वगैरे फिरवला ना तर. आणि मस्त त्याला मग मध्यातून असं कट करायचं आणि मस्त सॉससोबत गरमागरम एन्जॉय करायचं. हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे आणि यमी पण लागतं. तर तुम्हाला हे रेसिपी माहीत होती का मला नक्की सांगाल. आणि तुमचं शेड्यूल कसं असतं कॉलेजवरून आल्याचं ते देखील माझ्यासोबत शेअर कराल. सो या दिस इज हाऊ माय आफ्टर कॉलेज रुटीन. फायनली हे बनवलं आहे आणि आता आम्ही एन्जॉय करू. यस, चला खाऊन सांगा पटकन कसं झालं. आणि इथे तारक मेहता लावलं आहे आणि तारक मेहता बघतोय. खाऊन सांग. लाजवाब. चांगलं झालं, आवडलं. चला या आम्ही पटकन आता एन्जॉय करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. हे घे. कोणतं आहे? मी तर नाही खाल्लं अजून. तुम्ही खाल्लंय काय? काय तू खाल्लाय का याच्या आधी? नाही, पूर्ण दिला. केतकी वहिनीने पूर्ण म्हणजे अर्धा पॅक दिला होता. चांगलं लागतं. खाऊन पा. सो असं काहीसं होता माझा आफ्टर कॉलेज रुटीन. कधी कधी खूप काम असलं किंवा खूप अभ्यासाचं रायटिंगवर घेत असलं तर खूप हेक्टिक पण होऊन जातो डे. पण दॅट्स इट, कभी कभार तो चलता है. सो या, दॅट्स इट फॉर द डे. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टाटा.